नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 11वी ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि त्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 ही आहे. मध्ये 11वी प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण अगोदरच आपल्या चॅनलवर पब्लिश केलेला आहे. तो तुम्ही रिलेटेड व्हिडिओ किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता की फॉर्म कसा भरायचा. यामध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला एक अंडरटेकिंग फॉर्म म्हणजे डिक्लेरेशन द्यायचं आहे. तर डिक्लेरेशन का द्यायचं आहे? आता आपण अर्ज भरत असताना आपल्याकडे 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला नाही, कारण 10वीचा रिझल्ट अजून डिक्लेअर झालेला नाही. तर विद्यार्थ्यांकडे 10वीचं गुणपत्रक नाही. काही विद्यार्थ्यांकडे स्वतःचा जातीचा दाखला नाही. काही विद्यार्थ्याकडे NCL म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नाही. अशामध्ये त्यांना काय करायचं आहे की हे जे कागदपत्र आहेत ते प्रवेशावेळी सादर करणार आहेत, म्हणून एक अंडरटेकिंग फॉर्म भरून द्यायचा आहे. तो अंडरटेकिंग फॉर्म कसा भरायचा याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर असा हा अंडरटेकिंग म्हणजे हमीपत्र आहे. हे हमीपत्र तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. यामध्ये तुम्ही एकतर याची मराठीमधील प्रिंट काढायची आहे किंवा इंग्लिशमधून प्रिंट काढायची आहे. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्या पेजची तुम्हाला एक प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि प्रिंटआउट काढल्यानंतर याच्यावर तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती कशी भरायची आहे पहा. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज भरतेवेळी सादर करू न शकल्यास विद्यार्थ्याने द्यावयाचे हमीपत्र. म्हणजे जर तुमच्याकडे कोणती कागदपत्रे नसतील तरच हे हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये प्रवेश अर्ज क्रमांक, तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो ॲप्लिकेशन नंबर येणार आहे, जो तुम्हाला टेक्स्ट मेसेज किंवा ईमेलद्वारे येतो, तो तुम्हाला इथं द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे. मूळ जात प्रवर्ग जसे ओपन, SC, ST, तुमचा जो काही जात प्रवर्ग असेल तो इथं लिहायचा आहे. त्यानंतर अर्ज केलेला जात प्रवर्ग ओपन, SC, ST जो असेल तो. अन्य आरक्षणाचा लाभ घेत असल्यास जसे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. अल्पसंख्याक असाल तर ते नमूद करायचं आहे. आणि मी खाली स्वाक्षरी करणार अर्जदार विद्यार्थी, तुम्हाला कोणत्या शहरामध्ये ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे 11वीसाठी ते शहर तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. समजा इथं तुम्ही पुणे करू शकता किंवा मुंबई करू शकता. तुम्हाला ज्या शहरामध्ये 11वीसाठी प्रवेश घ्यायचा आहे ते शहर तुम्ही इथं नमूद करायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता राईट याचा अर्थ होय होतो, एक्स याचा अर्थ नाही होतो आणि एनी याचा अर्थ लागू नाही होतो. जर तुम्हाला कुठली बाब लागू होत नसेल तर तुम्हाला तिथं एनी लिहायचं आहे. आणि आता जर तुमच्याकडे ती कागदपत्रे नसतील तर तुम्हाला तिथं एक्स करायचं आहे आणि जी कागदपत्रे असतील त्याला तुम्हाला राईट मार्क करायचा आहे. समजा 10वी शाळा सोडल्याचा दाखला. आता सध्या रिझल्ट लागले नाही कोणाकडे, हे 10वी शाळा सोडल्याचा दाखला नाही, त्यामुळे आपण इथं याला एक्स करणार आहोत आणि इथं प्रवेशावेळी सादर करणार आहोत, म्हणून इथं राईट येणार आहे. शेरा काहीही येणार नाही. 10वी गुणपत्रक ही सध्या आपल्याकडे नाही. त्यानंतर जातीचा दाखला. जर तुमच्याकडे जातीचा दाखला सध्या असेल तर इथं राईट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला इथं गुणुले करायचं आहे आणि पुढं राईट करायचं आहे. जर तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तर इथं तुम्हाला राईट करायचं आहे, इथं गुणुले करायचं आहे. आणि जर नसेल तर काय करायचं आहे, इथं गुणुले आणि इथं राईट करायचं आहे. जातीचा दाखला वडिलाचा जर तुमचा असेल तर इथं तुम्हाला राईट करायचं आहे, अन्यथा इथं गुणुले करायचं आहे. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत NCL प्रमाणपत्र. जर तुम्ही नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असाल तर तुम्हाला हे NCL प्रमाणपत्र द्यायचं आहे. जर तुम्ही आत्ता तुमच्याकडे NCL असेल तर इथं राईट करा. जर नसेल तर तुम्हाला इथं NCL प्रमाणपत्रासाठी गुणुले करायचं आहे. म्हणजे प्रवेशावेळी तुम्ही सादर करणार आहात म्हणून इथं टिक मार्क करायचा आहे. अन्य आरक्षणाचा लाभ घेत असल्यास इथं तुम्हाला टिक मार्क करायचा आहे, किंवा जर लाभ घेत नसाल तर तुम्हाला इथं NA करायचं आहे, लागू नाही. स्वघोषणापत्र अल्पसंख्याक असाल तरच इथं टिक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला इथं NA किंवा लागू नाही येणार आहे. याद्वारे मी असे जाहीर करतो की इथं तुम्हाला खाली काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात ती डेट तुम्हाला इथं नमूद करायची आहे. त्याच्यानंतर इथं विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, इथं सिग्नेचर घ्यायची आहे, पालकाचं नाव घ्यायचं आहे, सिग्नेचर घ्यायची आहे आणि हा भरलेला अर्ज आहे तो स्वाक्षरी करून स्कॅन करून अपलोड करायचा आहे. तर याचा डेमो पाहू. तर पहा, मूळ जात प्रवर्गामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तुमची मूळ जात कॅटेगरी लिहायची आहे. जसं OBC, ओपन, SC, ST जी काही तुमची जात असेल ती लिहायची आहे. अर्ज केलेला जात प्रवर्ग, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून प्रवेशासाठी अर्ज करत आहात ती कास्ट लिहायची आहे. OBC, SC, ST, ओपन ही कास्ट तुम्हाला तिथं लिहायची आहे. अन्य आरक्षणाचा लाभ घेणार आहात का? जर तुम्ही अन्य आरक्षण म्हणजेच भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू इत्यादी आरक्षणाचा लाभ घेत असल्यास ते लिहायचं आहे, किंवा तुम्हाला तिथं जर लाभ घेता नसाल तर NA लिहायचं आहे. त्यानंतर स्वतः तुम्ही अल्पसंख्याक असल्यास धार्मिक, भाषिक प्रकार व तपशील. जर तुम्ही धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक उदाहरणार्थ जैन, मुस्लिम, सिंधी असाल तर ते लिहायचं आहे, अन्यथा तिथंही तुम्हाला NA लिहायचं आहे.
आणि मी खाली स्वाक्षरी करणार अर्जदार डॅश डॅश शहर इथे तुमच्या प्रवेश क्षेत्राचे नाव लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या शहरामध्ये प्रवेश 11वीसाठी घ्यायचा आहे, पुणे, मुंबई, याचा एक भरलेला आपण डेमो पाहूयात अर्जाचा. शकता प्रवेश अर्ज क्रमांक जो तुम्हाला SMS आलेला असेल किंवा ईमेलवर आलेला असेल. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, इथं मी विद्यार्थ्याचं नाव टाकलेलं आहे. मूळ जात प्रवर्ग ओपन टाकलेला आहे आणि अर्ज केलेला जात प्रवर्ग ओपन टाकलेला आहे. अन्य आरक्षण लागू नाही, अल्पसंख्याक लागू नाही, किंवा तुम्ही इथं डायरेक्ट येणेही करू शकता किंवा डॅश करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणत्या शहरामध्ये 11वीसाठी प्रवेश घ्यायचा आहे, मी मुंबई इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर कोणकोणती कागदपत्रे आता आपण प्रवेशावेळी सादर करणार आहोत. पहा, आपल्याकडे 10वी शाळा सोडल्याचा दाखला नाही म्हणून आपण प्रवेशावेळी सादर करणार आहोत. गुणपत्रक हे नाही, प्रवेशावेळी सादर करणार आहोत. जातीचा दाखला सध्या आहे म्हणून याला टिक मार्क केलेला आहे. जातीचा दाखला जर वडिलाचा असेल तर तुम्हाला इथं टिक करायचं आहे, अन्यथा सोडून द्यायचं आहे. NCL असेल तर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. आता ओपनसाठी NCL लागत नाही म्हणून दोन्ही ठिकाणी गुणुले आलेलं आहे. NCL उपलब्ध आहे का नाही हे तुम्हाला अल्पसंख्याक असाल तर इथं टिक मार्क करायचं आहे. इथं खाली पाहू शकता, इथं विद्यार्थ्याचं नाव लिहिलेलं आहे, त्याची स्वाक्षरी घेतलेली आहे. पालकाचं नाव लिहिलेलं आहे, स्वाक्षरी घेतलेली आहे आणि दिनांक ज्या दिवशी तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरत आहात तो दिनांक इथं नमूद करायचा आहे आणि हा फॉर्म स्कॅन करून तुम्हाला अर्ज भरताना अपलोड करायचा आहे. सेम कॅटेगरीसाठी तुम्ही पाहू शकता, इथं तुमचा अर्ज क्रमांक येणार आहे, विद्यार्थ्याचं नाव येणार आहे, मूळ जात SC, त्याच्यानंतर अर्ज केलेला जात प्रवर्ग SC, अन्य आरक्षण लागू नाही, अल्पसंख्याक लागू नाही. तुम्हाला कोणत्या शहरामध्ये 11वीसाठी प्रवेश घ्यायचा आहे, मुंबई, पुणे हे शहराचं नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही कोणकोणती कागदपत्रे सादर करणार आहात त्यासमोर टिक करायचं आहे. जे कागदपत्रे सादर करणार नाहीत त्यासमोर गुणुले येणार आहे आणि जे लागू नाहीत त्याला तुम्हाला येणे करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, इथं विद्यार्थ्याचं नाव आणि स्वाक्षरी घ्यायची आहे. इथं पालकाचं नाव, खाली पालकाचं नाव लिहायचं आहे, वर पालकाची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि दिनांक द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हा हमीपत्र सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरू शकता. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा वेबसाईटवर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरही तुम्ही 9 ते 7 या दरम्यान कॉल करून तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही विचारून घेऊ शकता, कन्फर्मेशन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.